कडे जाण्याकरिता सर्व क्रिया आहे, तो क्रियातून ह्या जीवन पुढे जाण्याकरिता मौलीने 4थ्या अध्यायामध्ये बंध मोक्षाचे प्रतीक सुंदर असं महत्व सांगितले. परत बघा 5व्या अध्यायामध्ये देखील मौलीने गुरुचं स्वरूप सांगितलेले आहे. गुरुचं स्वरूप, गुरुभक्ती कसा केलं पाहिजे. आणि ह्या गुरुभक्ती, गुरुचे स्वरूप सांगत असताना गुरु म्हणजे व्यक्तीने, असं मौली सुद्धा स्पष्ट सांगतात. गुरु म्हणजे व्यक्तीने, गुरु म्हणजे तत्व आहे. म्हणूनच तुम्हाला सांगतो, गुरुचं पाद्य पूजा करतो तर मुखाचं म्हणजे चेहऱ्याची पूजा होत नाही. फक्त क्रिया पादोदक करत असताना सर्वांगाची पूजा होतो. बाकी टाइमला गुरुची चेहऱ्याची आरती करतो ना, हे फार चुकीचं आहे. कारण गुरुतत्व म्हणून, कारण लहानपणी वेगळं, तारुण्यात वेगळं, म्हातारपणामध्ये वेगळं असतो ना. एखादा व्यक्ती म्हणून जन्मल्यानंतर एक दिवस खालीवर चालणारच आहे, परंतु पाय मात्र कसा असतो, तो स्थिर राहणार आहे. म्हणून पायाची पूजा केलं पाहिजे. अनेक लोकांना वाटतो, आपण सहज खेडेगावामध्ये आपण आरती म्हणत असताना म्हणतो ना, बैसले गुरु, कुठले तर गाणं आहे ना, बैसले गुरु मूर्ती पूजन, सद्गुरु सका पावना घरी. मग आजचं दिन सोनाची परी म्हणले, किती भक्ती आहे बघा त्याच्यामध्ये, किती सुंदर म्हटले बघा. मग ते असं ती पद बघा, लक्षात घ्या. थोडक्यामध्ये आपली प्रत्येक किती सुंदर अशी पद म्हणा जातात. म्हणजे गुरुनी घरी आल्यानंतर तो दिवस किती आनंदाचा होतो, किती सोन्याचा होतो. म्हणजे लक्षात घ्या, आपला हा गुरुभक्ती सहजरीती गावागावात घराघरात पोचलेली आहे.